शेतामध्ये कापूस वेचायला गेलेल्या तरुणीसोबत घडलं अत्यंत भयानक। तांबोळे तालुका चाळीसगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे। स्नेहल विजय पाटील वय 18 वर्ष असे युवतीचं नाव आहे। तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतामध्ये काही दिवसांपासून महिला कापूस वेचणीचे काम करीत होत्या। शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी हे दोघे देखील तिथे काम करत होते। सकाळी 10 वाजताच्या सुमारास स्नेहल ही आपल्या भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती। तिथेच तिच्यासोबत अत्यंत भयानक असा प्रकार घडला। विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली असतानाच शेताजवळच्या विहिरीजवळ स्नेहल हिला अचानक समोर बिबट्या दिसला। बिबट्याला पाहताच ती घाबरली आणि तिने जोरात आळोळी ठोकली। त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली। मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिने बिबट्याला घाबरून विहिरीमध्ये उडी मारली। हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली। त्यानंतर पाण्याबाहेर काढून स्नेहलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। चाळीसगाव ग्रामीण भागात सध्या बिबट्यांचा वावर वाढला आहे, त्यामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकापाठोपाठ हल्ल्याच्या घटना घडत आहेत, यामुळे सर्व शेतकरी घाबरले आहेत। बिबट्याच्या भीतीमुळे विहिरीमध्ये उडी मारली, मात्र त्यामध्ये या तरुणीचा दुर्दैवाने मृत्यू झाला। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।